भीमेचा म्हणजे चंद्रभागा नदीच्या पवित्र काठावर वसलेलं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात विठ्ठल भक्तांच्या प्रेमाने दरवर्षी गगनाला भिडतं. इथेच भक्तांची मंदियाळी एकत्र येते. वारी, पालख्या, टाळ मृदुंगांचा गजर आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा जयघोष. आणि यामागची एक गूढ भावस्पर्शी भक्तिगाथा म्हणजे भक्त पुंडलिकाची कथा. लोहदंड नावाच्या एका खेड्यात जानुदेव नावाचे एक सत्प्रवृत्तीचे धार्मिक विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांचा मुलगा पुंडलिक मात्र पूर्णतः उलट स्वभावाचा, उद्दाम, स्वार्थी, आईवडिलांचा अनादर करणारा. पालकांनी विचार केला की त्याचे लग्न लावले तर तो सुधारेल, पण झाले उलटेच. तो पत्नीच्या अधीन झाला आणि आपलेच आईवडील त्याला ओझं वाटू लागले. तो इतका स्वार्थी बनला की स्वतःच्या सुखासाठी त्याने त्यांच्या भावना पायदळी तुडवायला सुरुवात केली. एके दिवशी त्याच्या गावात काशी यात्रेला निघालेल्या भक्तांचा एक समुदाय आला. त्यामध्ये अनेक तरुण आपल्या वृद्ध मातापित्यांना प्रेमाने सांभाळत होते. हे दृश्य पाहून पुंडलिकाचे आईवडील व्यथित झाले, कारण त्यांच्या नशिबात असं प्रेम मिळणं नव्हतं. त्यांनासुद्धा काशीला जायची खूप इच्छा होती. पुंडलिकाच्या पत्नीने पुंडलिकाकडे काशीला जाण्याचा हट्ट धरला. पुंडलिकाला मात्र काशीच्या यात्रेची कल्पना आवडली. काशीला गेल्यावर पाप धुतलं जातं, पुण्य मिळतं आणि मोक्ष प्राप्त होतं असं त्याला वाटू लागलं. पत्नी तयार झाली आणि आईवडीलसुद्धा म्हणाले, आम्हालाही घेऊन चल. पण स्वार्थी पुंडलिकाने आपल्या पत्नीला खांद्यावर घेतलं आणि आईवडिलांना दोऱ्याने ओढत नेऊ लागला. हे दृश्य केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक क्रौर्य होतं. काशीला जात असताना पुंडलिक मार्ग चुकला. तो एका कुकुटस्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला. तिथे त्याला 3 तेजस्वी स्त्रिया आश्रम स्वच्छ करताना दिसल्या. आश्चर्य वाटून पुंडलिक त्यांच्याजवळ गेला. त्या म्हणाल्या, मी गंगा आहे, ही यमुना आणि ही सरस्वती. आम्ही या आश्रमात फक्त सेवा करायला आलो आहोत. हे ऐकून पुंडलिक थक्क झाला. त्या म्हणाल्या, भक्ती मंदिरात किंवा यंत्रात नाही, ती सेवेत असते. कुकुटस्वामींनी आपली संपूर्ण आयुष्य मातापित्याच्या सेवेसाठी आणि समाजहितासाठी समर्पित केले आहे. त्यामुळेच आम्ही पवित्र नद्या त्यांची सेवा करण्यासाठी इथे आलो आहोत. हे ऐकून पुंडलिकाच्या डोळ्यापुढे अंधार आला. त्याला जाणवलं आपण आपल्या आईवडिलांवर किती अन्याय केला आहे. दोऱ्याने ओढत आणलेलं दृश्य त्याला आठवलं. तो फुटून फुटून रडला. पापी, दुर्जन आणि स्वार्थीपणाचे ओझं त्याच्या मनावर कोसळलं. त्या पवित्र नद्यांनी त्याला शांत केलं आणि आशीर्वाद दिला. आईवडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे. आता पुंडलिक बदलला होता. त्याने आईवडिलांसाठी बैलगाडीची व्यवस्था केली आणि स्वतः व पत्नी पायी काशीला निघाले. काशी दर्शन घडवलं, त्यांना पंढरपूरही आणलं. आता पुंडलिक नित्यनेमाने त्यांच्या सेवेत मग्न झाला होता. त्याची भक्ती, त्याचं समर्पण हेच त्याचं जीवन बनलं होतं. श्री विष्णू यांच्या या निस्वार्थ भावनेने प्रसन्न झाले. त्यांनी पृथ्वीवर अवतार घेऊन पंढरपुरात पुंडलिकाच्या घरी आगमन केले. पण पुंडलिक त्यावेळी आईवडिलांची सेवा करत होता. दरवाजात उभ्या असलेल्या परमेश्वराने हाक दिली, पुंडलिका, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न आहे, बाहेर ये. पण पुंडलिक म्हणाला, प्रभू क्षमा करा, माझ्या सेवेच्या मध्ये खंड पडू देऊ शकत नाही. माझी सेवा चालू असताना कृपया इथल्या या विठेवर उभे राहा. भगवंत त्या विठेवर उभे राहिले. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिक बाहेर आला. दोन्ही हात जोडून डोळ्यातून अश्रू वाहत त्याने वंदन केले. प्रभू म्हणाले, माग, तुला हवं ते वर माग. पुंडलिक म्हणाला, हे नाथ, मला काहीच नको, मला फक्त तू हवा आहेस. जसा तू आज उभा आहेस तसाच कायम इथे उभा राहा आणि माझ्यासारख्या भक्तांना दर्शन देत राहा. भगवंत प्रसन्न झाले आणि तेव्हापासून श्री विठ्ठल कमरटीवर हात ठेवून त्या पवित्र विठेवर उभे आहेत, पुंडलिकाच्या भक्तीचं प्रतीक बनून. आजही लाखो भाविक दरवर्षी या पवित्र भूमीत येतात. आषाढी एकादशीला, कार्तिकी वारीला संतांची पालखी घेऊन पंढरपूरच्या वाटा गजबजतात. मंदिरात काकड आरतीपासून शेजारतीपर्यंतचा दिनक्रम भक्तिभावाने भरलेला असतो. पुंडलिकाचे समर्पण, त्याची सेवा आणि त्याचा पश्चाताप यामुळे आज पंढरपूर हे तीर्थक्षेत्र भक्तीचा, समर्पणाचा आणि विष्णूंच्या कृपेचा अखंड स्रोत बनला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जयघोषाने जणू या भूमीचं हृदय धडधडतं.